त्या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्या महामानसाने हे स्वराज्य निर्माण केलं असे या महाराष्ट्राचे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पुत्र कसा असावा आणि बापानं कमावलेली प्रॉपर्टी कशी टिकून ठेवावी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य टिकून ठेवण्याचं काम ज्या छत्रपतींनी केलं असे छत्रपती संभाजी महाराज ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि या देशाचं संविधान लिहिलं आणि सर्वांना एकाच लाईनीत उभं करण्याचं काम ज्या महामानवांनी केलं असं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। इथं अर्ध्या भागात महिला बसून आहे, मुली बसून आहे। सध्या मागच्या 15-20 वर्षात 15 वर्षापैकी 11 ते 12 वर्ष लगातार भारतात सीबीएसईच्या आणि स्टेट बोर्डाच्या परीक्षेत ऑल इंडिया रँक मध्ये पहिला क्रमांक मुलीचा येऊन राहिला। यूपीएससीत मागच्या वर्षी पहिल्या ऑल इंडिया रँक 4 मुलीच होत्या। पोट्टे का करते आमचे लंडोरे, तर हे आमचे पोट्टे त्याच्या मागे चक्रा मारत राहते। म्हणजे महिलांचं प्रमाण रिझल्ट मध्ये एवढं वाढलं आहे, पण या महिलांना अधिकार कोणी दिला शिक्षणाचा, तर या महिलांना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले। आणि नवरा कसा असावा, आपल्या घरची स्त्री शिकली पाहिजे म्हणून पहिले कोणाला शिक्षित केलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुले नवरा कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे। आपल्या पत्नीच्या मागे विठ्ठलासारखा उभा राहिला असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं मोठं योगदान या सावित्रीबाईच्या मागे आहे। म्हणून आता सध्या जे परिस्थिती या देशावर आहे तुम्ही पाहून राहिले, आता जे पोरं शिकून राहिले त्यांचा रोजगाराचा मोठा प्रश्न आहे आणि सारे लोक येईन तुम्हाला सांगून जाईन, भाषण करून जाईन, तू IAS बन, तू IPS बन, डॉक्टर बन, नीट कर, नीट राह, असंच आहे ना आता। ठीक आहे, सारे लोक सांगते डॉक्टर बन, इंजिनियर बन, अमक बन, ढमक बन, पण सालं माणूस बन कोणीच सांगत नाही। प्रॉब्लेम तिथं आहे का सध्या या भारतात माणसाची कमतरता आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं भजन आहे, माणूस द्या माझं माणूस द्या, पण माणसातला माणूस नाही भेटून राहिला। आता तुमचे पोरं शिकून राहिले, मोठे होईल, मी आता MPSC चे क्लास घेतो, माझ्या क्लासले शेतकऱ्याचे पोरं येते, गोरगरिबाचे, कष्टकऱ्याचे, रिक्षावाल्याचे, बंडीवाल्याचे, साऱ्याचेच पोरं येते। पण हे सालं शेतकऱ्याचं पोट्ट MPSC ची परीक्षा देते आणि MPSC ची परीक्षा देते, पास होते, एखाद्या त्याच्यातलं स्पर्धा परीक्षा देते, तलाठी होते आणि हे तलाठ्याच्या खुर्चीवर बसल्या सालं त्या शेतकऱ्याकडून 7 भराचे 200 घेते। असं वाटते याचा पॅन्ट काढाव आणि साल्याने ओल्या फोकानं पडणावा। म्हणजे जर तुमची नैतिकता बदलत नसेल, तुम्ही शेतकऱ्याची पोरं आहे आणि शेतकऱ्याची पोरं असून तुम्ही त्या खुर्चीवर गेल्यावर त्या पदाचा चुकीचा गैरवापर करत आहे तर मग प्रॉब्लेम आहे भाऊ। मग तुम्ही व्यवस्था किती काही बदलवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही व्यवस्था बदलू शकत नाही। हे लक्षात घ्या का आपल्याला माणूस घडवायचे आहे। आपला पोरगा डॉक्टर केला, गायनेकोलॉजिस्ट केला, मोठा डॉक्टर केला, हे पोट फाडाचे 80,000 घेते, हो गोरगरिबाकडून बी घेते। मग तुमच्या डॉक्टरकीचा फायदा का एखाद्या गोरगरिबाचं ऑपरेशन फुकटात करून देत नसेल तुम्ही तर? काही तर डॉक्टर असे आहे खतरनाक का स्त्रीलिंग निदान चाचणी करून भ्रूण हत्या करते। आर्वीले मागं मोठी केस उघडकीस आली, तुम्ही वाचलं असेल पेपर। मग तुम्ही डॉक्टर बनवले का हैवान बनवले हा प्रश्न आहे। आता नीटचा भ्रष्टाचार उघडकीस आला, साले एकाच सेंटरवरचे 67 पोट्याले सारखे मार्क आहे। कुठं नेऊन ठेवला देश माझा दाढीवाल्यानं? अरे बरोबर आहे का नाही? मग हे तुम्ही लक्षात घ्या का सगळ्यात पहिले आपला पोरगा माणूस बनला पाहिजे।
स्वामी विवेकानंद म्हणे मला 100 युवक द्या, भारत नाही जग बदलून टाकतो. स्वामी विवेकानंदाने एकही या भारतातला चांगला पुरुष, जवान पुरुष, 100 पुरुष नाही भेटले स्वामी विवेकानंदाने. हे शोकांतिक आहे. मग आपल्या पोराला आपण का बनवावं? आपल्या पोरामध्ये पहिले नैतिकता बदलावा. जेव्हा आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो त्यातली 3 बोट आपल्याकडे असते. तर आपण या देशासाठी का करून राहिलो? आपला पोरगा का करून राहिलो? आता मी MPSC ची परीक्षा पास झालो असतो, आता एखाद्या ठिकाणी मी PSI असतो, तुमच्या काटोलातच असतो, तुमच्या काटोल पोलीस स्टेशनचा ठाणेदार असतो, 5-50 कॉन्स्टेबल माझ्या हाताखालत असते. म्हणजे लोक म्हणते का तुम्ही सर 8 वेळा MPSC ची परीक्षा नापास झाली. पण हे नापास होणारे पोट्टे लई खतरनाक होते. जे जे लोक इथं पास झाले आहेत त्याचा सत्कार केला, पण ज्याने कमी पर्सेंटेज आहे त्याने पुत्र नाही विचारत, कोणीच नाही विचारत. पण त्याचे मायबाप शिवाय ते साल्या तुले अभ्यास नाही करता आला, अमक नाही करता आला. पण तुम्हाला सांगतो पोट्टे तेच तुफान राहते. आणि ज्या पोट्ट्याले 90-95 भेटते, आता पहिले तर भेटे नाही, मायावेस तर 60-65 वय झाले. आता या पोट्टे 80-85-90 85च्या वर पोट्ट असलं का पोट्ट्यापेक्षा पोट्ट्याचे मायबापच हवेत राहते. झलझलच काम राहते मायबापाचं. आणि मग त्याचा बाप हवेत, माय हवेत. आणि मग पोट्ट्याले सायन्स देऊ का आर्ट देऊ का कॉमर्स देऊ? बापा 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 बापा. मग त्याला नीट करायला लावू का त्याच्या नड्यात अजून का कुचकू? काही विचारू नका. पण त्याने तर एक वेळ विचारा त्याने बनाचं काय? कारण मायावरून परिस्थिती सांगतो. माया गावात मागून 3रा नंबर याचा, पुढूनचा विषयच नव्हता. मागून 2रा-3रा नंबर माया याचा. मी 10व्या वर्गात माया गावात शिकत असताना कसा माया 2रा नंबर आला मला समजलं नाही बा. कारण माया गावापासून सेंटर 13 किलोमीटर दूर विरू आकाजी नावाचं गाव आहे. मानव्यावरून याटो करून सेंटरवर जा लागेल. आणि तुम्हाला सांगतो हे मी यशस्वी झालो. यशस्वी माणूस आयुष्यभर होत नाही. आयुष्यभर माणसाने शिकतच राहा लागते. आणि जो माणूस ऐकते तो माणूस चांगला बोलू शकते, चांगला लिहू शकते. पहिले ऐकणं शिका. आपल्या पोराचा प्रॉब्लेम आहे, आपले पोरं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरचे 10 लाईनचे मेसेज वाचतात आणि आपलं परसेप्शन, आपलं डोकं तसं चालवतात. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट म्हणू नका. या देशात डॉक्टर APJ अब्दुल कलाम, या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे मोठाले लोक हे पुस्तकं वाचून बनले आहे. हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे मेसेज वाचून बनलेले नाही. मला लाज येते कवा कवा सांगताना का ज्या जिल्ह्याला 2 महान संत दिले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज, आणि ज्यांना सर्व धर्म समभाव या देशात सांगितला, त्याच जिल्ह्यामध्ये दंगली होती. झाली होती दंगल अमरावतीत? अरे झाली का नाही? हा. मग आपले पोरं तिकडे नाही वळले पाहिजे म्हणून आपल्या पोरं सारे लोक सांगतात, मी सांगणारच आहे का बनायचं का नाही. पण पहिले तुमच्या पोराले माणूस बना. आणि शिकूनच मोठे होतात असं ज्याला वाटते असं 7 फूट आहे. आणि शिकून पोरं मोठे होऊन आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात पाठवून राहिले. मग शिकण्याचा काय अर्थ? अरे शिकण्याचा अर्थ आहे का? मग जो माणूस एकही वर्ग शिकला नाही त्याचं नाव अमरावती युनिव्हर्सिटीला आहे. अरे एकही वर्ग शिकले नाही ना, कर्मयोगी गाडगे महाराज युनिव्हर्सिटीला नाव आहे. आणि जे शिकलेले बयाड आहेत त्यांना PhD केल्या, बिन शिकलेले माणसं. पाना दुनिया कशी खतरनाक आहे का? जो माणूस शिकला नाही पण काऊन PhD केली हे शोधा. का बरं PhD केली? गाडगे महाराजांच्या विचारावर. कारण गाडगे महाराज ज्यांनी या समाजासाठी, या देशासाठी काम केलं म्हणून त्याचा इतिहास आहे, म्हणून युनिव्हर्सिटीला नाव आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 62च्या युद्धात बॉर्डरवर जाऊन या देशाच्या सैनिकाच्या मनात देशभक्ती आणि प्रेरणा भरण्याचं काम केलं. जपानले भजन झाले. भारत स्वतंत्र झाला तर भारताचे पहिले राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद. त्याने आमंत्रण दिलं का आमच्या राष्ट्रपती भवनात या आणि तिथं भजन संध्या करा. तिथं भजन जेव्हा म्हणलं तेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणते आप संत नाही राष्ट्रसंत हो. तेव्हा त्याच्या समोर नावासमोर लिहिण्यात येते राष्ट्रसंत. 7वा वर्ग शिकलेला माणूस ग्रामगीता लिहिते.
आणि नागपूर युनिव्हर्सिटीला नाव आहे. म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल का आपला पोरगा शिकून खूप मोठा होणार आहे, तर याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही आहे. तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर तुम्हाला त्याच्या विरोधात आवाज उठवता आला पाहिजे. आता मला पोट्टे फोन करते, सर ते जिल्हा परिषदची याद आली होती जी ग्रामसेवकाच्या जागाची अजून लिस्ट नाही लागली, काही बोला. मी ठेका घेतलाय का साले तुमचा? उदड आहे माझ्याकडं 8 तासासहित निंदाचं पराठी. सारे पोट्टे मला फोन करते, उद्या कराय मास्तर मेलात कोण बोंबलन मी तुमची बाजू. अरे मरण प्रत्येकाला, मी काही अमरवाली आलो का? इथून गेला ऍक्सिडेंट झाला मेला कराय मास्तर, काही सांगता येते नाही. आणि तसं आहे सगळ्याचं अंतिम ध्येय डंगडंग डंगडंग मसनातच आहे. कोणी काही अमर गिमन नाही. आणि पैसे कमाल तर किती काय कमावले, तुम्ही किती काय कमावले तर तुम्हाला पैसे कमावून ठेवल्यावर 500च्या बंडलात नाही पेटवत पोट्ट तुमचं, हे लक्षात ठेव जा. ठीक आहे, मुक्यानं त्याच्या बापाले 500च्या बंडलात नाही पेटवलं. ठीक आहे, गळ्यातलं सोनं नाणं हातातल्या अंगठ्या मांगट्या मेल्यावर सब काढून घेते. घरी नवीन कोरे 5 ड्रेस जर असेल ना कपाटात, एकही ड्रेस नाही देत त्याच्यातला. 250 रुपयाची बंगाली आणते इकत, समजलं का? जिले खिशे बी नाही राहत. आणि फक्त त्याने देते का माहित आहे का? थोडं तंबाखू खात असन एक 5 रुपयाची ठवकर, आणि जर पेत असन एक 90ची नीट त्याच्या माने घालत ठेवते. याच्यावर काही नाही देत. म्हणून तुम्ही आयुष्यात पैसे कमावले असाल तर त्याने बी खूप महत्व नाहीये. आणि तुम्ही मेल्याच्या नंतर, ठीक आहे, जर तुम्ही मेले आणि लाकडं ओले असाल तर डिझेल टाकते, नाही तर टायर टाकते. थोडेसे पैसे असेल तर डालडा टाकते. आणि जास्त श्रीमंत असेल तर तुपाचा एखादा पिपा आणते. याच्यावर काहीच नाही करत तुमचं. आणि तुम्ही मेल्याच्या नंतर एक घरी फोटो राहते, बस 2 पिढ्या जीव घालते फक्त तुम्हाला. 3ऱ्या पिढीले पोटते ते, बाबा ह्या फोटो कोणाचा व्हायची? बाबू ह्या माया बापाच्या आज्याच्या आज्याचा होय. काय चुली कसा फेका तिकडं 2, नाही तर त्या अखजी अखर पकाले 100 पत्राई असत्या का नसत्या? मग तुमचं पूजन 2च आहे, 2च दिवस. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज, ठीक आहे, हे जे समाज सुधारक शाहू महाराज, महात्मा फुले, याचं पूजन नाही संपणार. याचं पिढ्यानपिढ्या चालू आहे. काहून चालू आहे? तर त्यानं समाजासाठी काम केलं. म्हणून आपल्या पोराने पहिले आपल्या पोरात सामाजिक बांधिलकी घालणं आवश्यक आहे. शर्टाचं एक बटन लावताना चुकलं ना तर ते असं होते शर्ट असं खालवर. म्हणजे पोट्ट्याच्या बापाच्या गाडीवर मागं पोट्ट बसून आहे. पोलीसवाल्यानं गाडी पकडली तर तो 100 देते त्याला. जाऊ द्या साहेब, काय नाही, जाऊ द्या, चलान मारता जाऊ द्या. ते पोट्ट पाहिजे. 100 दिल्यावर सगळं ते वाटते पोलीसवाले. बापानं दिलं तर पोट्ट बी तसंच करणार आहे ना, हे बी सलटवणार आहे. म्हणून तुमच्या पोराले तुम्ही का शिकवता हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्या पोरामध्ये का भरावं तर तो कमीत कमी समोर माणूस झाला पाहिजे. नाही तर इंजिनियर डॉक्टर बनून त्याला गोरगरिबाबद्दलच कळवया नसन तर तो लुटून खाल्ल्याशिवाय ठेवणार नाही. म्हणून एवढं लक्षात ठेवा का समोरची पिढी या देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, आताचे पोट्टे मला फोन करते का सर हे ग्रामपंचायत, ठीक आहे, ते ग्रामसेवकाची याद आली नाही, त्याचा रिझल्ट आला नाही, तुम्ही बोला. त्यामुळे मग तू का करू राहिला चोट्या? तू शिकला, ग्रॅज्युएट आहे, तू जर ते आवाज उचलत नसाल तर ते डिग्री त्या काही कामाची नाही. तिला पुंगई करणं कुठं टाकायचे टाक. त्या डिग्रीचा का फायदा? अरे त्या डिग्रीचा का फायदा? तू जर बोलत नसाल तर मजा नाही आहे. तू बोलला पाहिजे. व्यवस्थेच्या विरोधात जर बोलले नाही तर व्यवस्था उरावर बसते. हे लक्षात घ्या. हे आता कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR काढला होता मागच्या सरकारनं, काढला होता ना. 238 गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या प्रवर्गातल्या जागा कॉन्ट्रॅक्टवर भरणार. म्हणजे क्लास 2 च्या जागा, क्लास 3 च्या जागा डायरेक्ट आहे ना 11 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर काढले, बंद करून टाकले. डायरेक्ट गव्हर्नमेंट पोस्टिंग बंद, प्रायव्हेट मधून जागा घेण्यात येईल. त्याचे टेंडर दिले 10 लोकांनी, ते अर्धे BJPचेच होते. त्याच्यात
पोट्टे अभ्यास करत तिकडं लायब्ररीत 75,000ची ऍड काढली, पॅरलर मध्ये या सत्यानाश केला. जसं माझ्या लक्षात आलं कोणाच आवाज उठवायला तयार नाही, केलं ना आंदोलन. मग पहिले मोर्चा काढला, सरकार ऐकायला तयार नाही. मग त्याच्यानंतर काय केलं तर त्याच्यानंतर धरणे आंदोलन केलं 6 दिवस, घनगटानेच तयार नाही झाले. मग कायचं मी आलो अवकातीवर, लावले बोर्ड मोदी चायवाला, दुकान टाकलं पोट्याला टाकून मोदी चायवाला, रिकाम केकडा चिवडेवाला, ठीक आहे, बेरोजगार पकोडा सेंटर, 3 दुकान लावले कलेक्टरच्या समोर. आणि व्हिडिओ व्हायरल पुरे. आणि दुसऱ्या दिवशी देवेंद्र बापू येणार होता. मग काय मग बसलो आडवर रस्त्यात, येऊ द्या म्हणलं इकडून. आता ते तिकडून पळाला देवेंद्र दुसऱ्या रस्त्यानं. तुम्ही जोपर्यंत अवकातीवर येत नाही, जोपर्यंत तुम्ही काहीच नाही करत, ठीक आहे, तुम्हाला सांगतो हे व्यवस्था काही कोणाला भ्यायचं नाही. ठीक आहे, तो महाराष्ट्राचा गृहमंत्री असो का तिकडे आमदार असो का खासदार असो, कोणाच्या बापाला भ्यायचं काम नाही. तुम्ही बोलत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आणि तुम्ही बोलले तर मग हे जाग्यावर येतात लोक. म्हणून हे लक्षात घ्या का हे आता जे इकडं पॅरलर मध्ये नीटचा भ्रष्टाचार केला आणि आपल्याला जे हे सांगते का भ्रष्टाचार झाला नाही, तो प्रधान बोलायला तयार नाही त्याच्या विरोधात आणि संसदेत चर्चा घ्यायला तयार नाही. तर आपण बोललो पाहिजे. जेव्हा विरोध झाला तेव्हा सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर स्टे आणला आणि त्या पोट्ट्याची डबल परीक्षा घेतली. किती पोट्टे होते ते? 1567 पोट्टे होते. ह्या पोट्ट्याची डबल परीक्षा घेतल्यावर ज्याने ग्रेस मार्क दिले त्याच्यातले 800 पोट्टे गायब होते. म्हणजे ते पोट्टे काय होते? बोगस होते. म्हणून हे लक्षात घ्या का तुम्ही जेव्हा बोलाल, तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतराल तेव्हा हे व्यवस्था बरोबर काम करा, नाही तर ते नड्डी पिचकते आपली. हे साहेबांनी फसवून टाकलं 100 कोटी रुपयात, काही लेणं नाही देणं नाही. मग म्हणते हे खोटे आरोप आहे. इतके बदमाश आहे साले, फसवलं ना. 14 महिने जेलमध्ये ठेवलं. गेलेली इज्जत भरून घेईन का हे? अरे दिन का? बदनामी दुनियाभराची करून टाकली. 100 कोटी खाल्ले, अमुक खाल्ले, ढमक खाल्ले. आणि मग म्हणते काय सांगोसांगीवरून आम्ही हा आरोप केला होता. मग हे व्यवस्था अशीच दाबण्याचा प्रयत्न करते. म्हणून आपण बोललो पाहिजे. आता आमच्या या सरकारनं मस्त स्कीम आणली. ह्या बायकांची गर्दी बापा 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 बापा. आता यायला वाटलं माझा भाऊ पावला. 3 भाऊ आहे तुम्हाला. ठीक आहे, 3 भाऊ आहे ना. ठीक आहे, एवढ्या साऱ्या बहिणी. बरं, भावाने बहिणीची काळजी आहे तर भाच्याची बी काळजी असायला पाहिजे ना. बहिणीने 1500 दिले पण भाचा लंगलंग फिरून राहिला ना रोजगारासाठी. का भाच्याने तर काही द्या. भाची फिरून राहिली, नोकरी भेटली पाहिजे, भाचीने द्या काही. आणि बहिणीने दिलं तर म्हणते एका घरात पहिले एकच स्त्री होती, आता 2 केल्या. आणि एक सासून 2 सुना असेल तर मग एकीनं भांडायचं दुसऱ्या सुनेसोबत. होय मी भरतो फार्म, मला आले पाहिजे 1500. किती शिवपात होय. योजना चांगली आहे, तुम्ही फायदा घ्या. असे काही देत नाही, भेटते तर घेऊन घ्या. पण एखादी माझा लाडका बेरोजगार अशी एक स्कीम काढायला पाहिजे. नाही तर लंडोरे पोट्टे रोजगार योजना अशी तरी काढा. ठीक आहे, हे लग्न आमचे पोट्टे फिरून राहिले, यायले रोजगार भेटून नाही राहिले. केंद्र सरकारनं बेरोजगारीची आकडेवारी दाखवणं बंद केली. म्हणून आपण बोललो पाहिजे. म्हणून शिक्षण हे नोकरी मिळवण्यासाठी नाही, तर तुमच्यावर अन्याय अत्याचार झाला त्याच्या विरोधात आवाज उचलण्याचं शस्त्र म्हणजे शिक्षण आहे. म्हणून शिका, मोठाले पुस्तकं वाचा. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या 10 लाईनच्या मेसेजवर विश्वास ठेवायचा नाही. कोणताही मेसेज व्हायरल करायच्या पहिले तो खरा आहे खोटा आहे हे सत्यता पडता याची, आणि त्याच्यानंतर व्हायरल करायचा.
बिना सत्यता पडताळल्याशिवाय कोणताही मेसेज या देशात दंगली पसरवण, भडकाऊ भाषणाचे व्हिडिओ व्हायरल करायचे नाही. मग म्हणजे एका वर्षात, म्हणजे या निवडणुकीच्या, लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 8-9 दंगली झाल्या. कोल्हापुरात दंगल झाली, माहित आहे? कोणते पोट्टे पकडले त्या दंगलीत? 12वी सायन्सनं 8चे पोट्टे होते, गोटे मारणारे. त्या पोट्ट्याच्या बापाने बोलावलं, पोट्ट्याने पकडून आणलं. बापाने विचारलं, हे तुमच्या पोरात गोटे? बाप विश्वास ठेवायला तयार नाही, आमचा पोरगा असा करू शकत नाही. त्याने सीसीटीव्ही फुटेज दाखवले. अरे पोरगं तर आपलंच होय, पोरगं असं वाईट रस्त्यानं गेलं कसं? हे लक्षात ठेवा. त्याचे पोरं फॉरेन मध्ये शिकत आहे. ह्या पोट्ट्याने क्रिकेटची बॅट हातात नाही धरता येत, ठीक आहे? ते चालते असं, ठीक आहे? ते बीसीसीआयचं चेअरमॅन म्हणून बसलाय, सचिव, म्हणते आमच्या घरात घराणेशाही नाही. मग हे का होय? बॅट नाही पकडता येत ना त्याला एखादा खेळायला लावता. हा माहित आहे त्याले? हो त्याला माहित. त्याला का नाही माहित? त्याला ते लय हुशार आहे. ते काही कमी खतरनाक खेळवाडी नाही आहे. याला सगळेच माहित आहे ते ढेपलं पोट्टू कोणाचं होईल, ठीक आहे? काही सांगायचं नाही. आणि आपण काय करायचं? आपण मोर्चे काढायचे, आंदोलन करायचे, कोणत्यावर केसेस लागत ना आपल्या लागत. म्हणून आपल्यावर अन्याय अत्याचार झाला त्याच्या विरोधात आवाज उचलता आला पाहिजे. हे लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा फॉरेनहून आले, कॅम्ब्रिज वरून लॉची डिग्री जेव्हा करून आले ना, हे इंग्रज चोट्टे म्हणे यू आर अ बेस्ट लॉयर इन इंडिया. तुम्ही मोठे वकील आहे, वकील नका राहा, न्यायाधीश व्हा, या मुंबई हायकोर्टात नोकरी करा, शाही यशीच्या बंगल्यात राहा आणि शाही आयुष्य जगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का उत्तर दिलं माहित आहे? हे शिक्षण तुमची लाचारी पत्करासाठी नाही घेतलं म्हणे. माझ्या समाजाने 5000 वर्षापासून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही, तो जोपर्यंत मी देणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तर त्याच्या समाजाला न्याय नाही दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. या देशातले SC ST OBC VJNT सगळ्याला दिलं. आणि या ओबीसीलाही दिलं. 27% जे दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याही होईल का ते 27 भेटलं. पण आपल्या घरात 2 फोटो लावा असे. ओबीसीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गुरगुर करण्याचं काही काम नाही. हे 27% तुम्हाला भेटलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC ST कलम 341, SC कलम 342, ST त्याच्या अगोदर कलम 340 लिहिलाय का या भारतात SC ST व्यतिरिक्त इतर मागासवर्गीय प्रवर्गांचा सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी भारताचे राष्ट्रपती एखादा आयोग स्थापन करेल. आणि म्हणून मग ते काका कालेकर मंडल आयोग स्थापन झालं. त्या मंडलनं आपल्याला 27 दिलं. 52% जनसंख्या आहे ओबीसीची. आणि ह्या दाढीवाला म्हणते ओबीसी मोजाचे नाही आहे. या देशात ढोरं मोजते, डुकरं मोजते, गधे मोजते, वाघ मोजते, हत्ती मोजते, तुम्हाला नाही मोजत म्हणते. तू घ्या शिकून मग तो चांगलं गरम फडके नाही. मग म्हणून आपल्या घरात 2 फोटो लावा. एक छत्रपती शिवाजी महाराजाचा लावा, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लावा. कोणताही राजकीय माणूस आपल्या घरात आला का ते फोटो पाहिजे. अरे सालं ते तिकललं होय इकललं होय सालं. म्हणजे त्याने विचार येते का याच्यासोबत बोलायचं तसं. म्हणजे एक फोटोचा इम्पॅक्ट एवढा मोठा आहे बरोबर. म्हणून आपल्या पोरायले जर तुम्हाला असं वाटते डॉक्टर बनला पाहिजे, या देशात डॉक्टरची गरज आहे, या देशात चांगल्या इंजिनियरची गरज आहे, या देशात चांगल्या IAS अधिकाऱ्याची गरज आहे, चांगल्या IPS अधिकाऱ्याची गरज आहे, चांगल्या उद्योजकाची सुद्धा गरज आहे. आणि आपल्या आयुष्यात तुम्हाला जर वाटत असेल का माझ्यासोबत सालं चुकीचं होते, मलाच कमी पर्सेंट भेटले, तर तुमच्या समोर उदाहरण आहे मी. माया इंग्लिशचा पुरा सत्यानाश होतो. 10व्या वर्गात कसा तरी माझा 2रा नंबर आला. मायन इंग्लिशचं अजिबात जमाचं नाही. मायान तिचा 36चा, तिचा म्हणजे इंग्लिशचा, तुम्हाला म्हणलं काही वाटत. मग 36चा आकडा आणि इंग्लिश पुरी बयार भाषा आहे. साली लिहिते एक, वाचते एक, लिहिते सायकॉलॉजी, वाचते सायकॉलॉजी, साली. अरे बरोबर आहे ना. लिहिताना सायकॉलॉजीचं स्पेलिंग कायच्या पासून आहे? P पासून. अरे चोट्टे मग C पासून लिही, ठीक आहे. लिहिते साले फायकॉलॉजी, वाचते सायकॉलॉजी. मग माझ्या मास्तरनं सांगितलं नीट्या म्हणजे DA म्हणजे ड बघायचं. बरं बा म्हणलं DA म्हणजे ड, तर मी मग एज्युकेशन वाचू. आता याच्यात माया का प्रॉब्लेम आहे भाऊ?
मग माया मास्तरनं सांगितलं नित्या सीएचे म्हणजे च म्हणायचं म्हणे. ठीक आहे सर म्हणलं सीएचे म्हणजे च, तर मी केमिस्ट्री वाचू, याच्यात माझा प्रॉब्लेम आहे. आणि एवढी सारी बयार आहे का मी 10व्या वर्गाचा पेपर कसा दिला माया मला माहित, पॅरिग्राफ याचा आणि खालत कडे प्रश्न यायचे. तर मी काय करायचं, मनातला शब्द पाहायचा वर्ब, तो प्रश्नात पाहिला का तो पॅरिग्राफ मध्ये शोधाचा, दिसला या पृष्ठापासून या पृष्ठापर्यंत बंद पेलून द्यायचं. तुला एका शब्दात पाहिजे 2 शब्दात घे, 5 वस्तू तू येऊ. आणि असं करून कुठून 35 मार्क मला 10वीत भेटले इंग्लिश मध्ये. पण मला 64% मार्क भेटले. माया वर्गात जो पहिला नंबर आला तो विशाल वाघ, डेप्टी कमिशनर आहे नागपूरले म्युनिसिपल कॉर्पोरेशनले, त्यानंच मला एमपीएससी करायला नेलं. त्याचा पहिला आला तर त्याच्या मायबापाने त्याने सायन दिलं. तर माया मायबापानं मला नाही विचारलं मला काय द्यायचं, मास्तरला विचारलं शाळेतल्या, याला काय द्यायचं, ह्या हुशार आहे ज्याला आला सायन, दुसरा नंबर आला आणि मला तर विचारा. आणि मग मला सायन्सले टाकलं वर्धेत. आणि सायन्सले टाकल्यावर ह्या सायन्स मध्ये प्रश्न खतरनाक, कॉन्सन्ट्रेशन, फ्युजन, फिजन, आणि ते साली बयार भाषा, त्याच्यामध्ये TION म्हणजे क्षण, SION म्हणजे क्षण, आणि डबल SION म्हणजे बी क्षण होते. आणि जेव्हा असे शब्द यायचे तर मला विचारे नित्या TION लिहायचा का SION लिहायचा का डबल SION लिहायचा. मग नित्या पुरा कन्फ्यूज, खतरनाकच आहे ना. मास्तर आहे 7व्या लाईनीवर, मी राव 2ऱ्या लाईनीत, त्याच्यात काही शब्द गायब. 6-7 महिने तर मी बाजूच्या पोट्याचं पाहूनच लिहिलं. अशी गेलेली केस होतो मी, जाग्यावर आली. म्हणजे मायापेक्षा तुम्ही चांगली आहे असं मी तुम्हाला समजतो, म्हणजे लय चांगली असा. इथं जे बोलावले बाबूजीनं, चांगले पोरं, हुशार पोराचे सत्कार, ठीक आहे, ग्रामीण मधले आहे. आणि बऱ्याचशा पोराले शहरात गेल्याच्या नंतर असं वाटते का मी सालं या मोठ्या शाळेत आलो तर माय का होईल. तुम्हाला सांगतो, खेड्यातलं पोट्ट तुफान राहते, खेड्यातला माणूस लय तुफान राहते. एका माणसाकडे एका युनिव्हर्सिटीचं नॉलेज आहे नसन, तुम्हाला चेक करायचं असेल तर एखादा कृषी अधिकारी किंवा ऍग्रिकल्चर ऑफिसर किंवा फॉरेस्ट ऑफिसर गावात येऊ द्यायचा, त्याला वावरात न्यायचं, त्याला म्हणा साहेब हे झाड कायचं पाहिजे, सांगा बरं याचे गुणधर्म. हे का उद्या सांगतो मी, उद्या गावातल्या माणसाला सांगा, तो फटकन सांगते हे मोहाचं झाड होय, पानगळी वृक्ष आहे, याचे पान गळते फेब्रुवारी मार्च महिन्यात. मग त्याला नवीन पानं फुटते आणि फुलं येते, ते फुलं मे महिन्यात गळणं सुरू होते. मग आम्ही ते जमा करून आणतो, मग त्याचा सडवा टाकतो, लगेच रपारप गुणधर्म सांगते तो. त्याला सांगायचं काम नाही आहे. जेवढी माहिती त्या फॉरेस्ट अधिकाऱ्याला नाही तेवढी गावातल्या माणसाला एका झाडाची आहे, त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे. कास्तकाराच्या पोट्यात रुग्ण नाही समजत, खांडोर नाही समजत लेखाले आजकालच्या पोट्याले. तो शब्द गायब होऊन गेले ना जी मराठीत. अजी आपली भाषा आपली आहे, ओरिजिनल आहे. अजी माय व्हिडिओ काऊन पाहते लोक, नॉलेज लय लोक देते युट्यूबवर, काऊन पाहते, भाषा आपलीशी वाटते ना भाऊ. गावरानी आहे, कॉकरेल आहे, बॉयलर आहे. गावरानीची मजा, गावात गेल्यावर काय म्हणता आपण, गावरानी कोंबडं काप, बॉयलर आण म्हणते का ते, नाही. गावरानीची मजा झालं काय, आणि ते जपून ठेवा नाही तर खतम होऊन जाईल भाषा. हे भाषा गिषा बदलवायची नाही. मी पुण्यात गेलो, पुण्यात 3 वर्ष राहिलो, पुण्यातल्या पोट्याने आपली मराठी शिकवली, तिची मला तुला घाल कुत्र्याला, तिच्या पोट्यात शिकवलं आबे साल्या, अजून शिकवले, सांगता येत नाही. आणि वरून खर्रा कसं खायचं ते मी शिकून टाकलो, पण मी नाही खाल्ला खर्रा. आता त्याच्यात मी पुरा गावरानी माल, माई बायको इंग्लिश माल आहे. हे मेडिकल कॉलेजले, नर्सिंग कॉलेजले, MSc ले शिकवते, नेफ्रोलॉजिस्ट आहे ते. आता ते पुरा इंग्लिश, माया पोट्ट बोलते हिंदी. मला विचारते सर हे हिंदी कोण बोलते ती, तुम्ही पुरे गावरानी. आबे म्हणलं मी गावरानी, ते इंग्लिश हे कॉकटेल पैदा झालं. आता त्याला मी का करू. तर
ओरिजिनल आहे. तुम्ही बदलून शब्द काय झाले. आता घरी पहिले दवडी राहायची पोळी ठेवायची, काल आता हॉटपॉट. पण त्या हॉटपॉट मध्ये बन्यांचं फाटकं भोगदारवाला फडकं तेच आहे, ते नाही बदलला. ते बन्यान खराब झाली का, तिला कापली का, त्याच्यात ते नाही बदललं. म्हणून आपली भाषा जपून ठेवायची, ठीक आहे. आणि मला प्रसिद्ध केलं असं तर याच भाषेनं मी याच भाषेत शिकवायला लागलो MPSC चे क्लास. पण मी वर्धेपुरता मर्यादित होतो, युट्यूबवर घ्यायला लागलो. लोक म्हणे का म्हणाल, लोक म्हणे अशा भाषेत बोलते म्हणाल. तर तुम्हाला सांगतो, जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर हलकट बना. का बना? हलकट आपल्या वराठीतला शब्द आहे. का बना हलकट. लोकांचं काहीच ऐकायचं नाही. लोक आपल्याला शिवा देते का? आता माझ्या कमेंट्स मध्ये किती लोक शिवा देते का नाही? मी एकाला काहीच नाही बोलत. ते पुन्हा मी हलकटच आहे ना. आणि कोणाला लाज लज्जा इकून टाकायची, कोणाला इकायचे असेल तर माझ्या गावच्या बाजारात इकल्या जाते. सांगा, जोपर्यंत तुम्ही असं करत नाही तोपर्यंत तुम्ही का करता माहिती का? लोक म्हणे का म्हणाल याच्या भीतीपायी लोक वरते खतम झाले आहेत. हे यशस्वीच नाही होऊ शकत. मी जर म्हणलं असतं लोक म्हणे का म्हणाल, आता विदर्भातलं पोट्ट छाती ठोकून पुण्यात वराठीत बोलते आणि तिकडले लोक विचारते. माझे भाषण तिकडे जास्त प्रसिद्ध झाले, त्या मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात. त्याने आपली भाषा खूप आवडली आणि लोक रात्री 12:30 वाजता मला फोन करते, बंपर गिंपर पॅक मारून राहते, असे बसून राहते. तिथून मला कोण सर लय व्हिडिओ पाहतो जी तुमचे, एक वेळ आबे पोट्टे म्हणा आबे पोट्टे म्हणायला लावते फोनवर, लाऊड स्पीकरवर ठेवून. तर या जो डायलॉग आहे आबे पोट्टे, हे आपल्या इकडलाच आहे, ठीक आहे. आणि म्हणून तुमची ओरिजिनॅलिटी कायम ठेवायची. हे स्पर्धा गिरदायला 2 लाख फॉर्म आले, MPSC 18 लाख फॉर्म आले, PSIच्या परीक्षेले, मग माझा नंबर लागेल का? अबे चोट्ट्या, तुला जागा किती पाहिजे? तर सर 1 पाहिजे. मग 1 साठी लढ ना तू, तुला काय लेणं देणं आहे? म्हणून एवढं लक्षात ठेवा का येणारा जो काय आहे या स्पर्धेचा आहे. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे. आता नीटची परीक्षा झाली, हे स्पर्धा परीक्षा आहे, ठीक आहे. तुम्हाला जर लष्करात मोठं अधिकारी व्हायचं असेल तर MDA ची परीक्षा आहे, तिथे स्पर्धा परीक्षा UPSC घेते. तुम्हाला कलेक्टर IAS IPS व्हायचं आहे तर तिथे UPSC परीक्षा घेते कलेक्टर बनायची. मग तुम्हाला PSI व्हायचं आहे, सिंगम टडांग 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 3 स्टार, कमरीले बंदूक. काही लोकांचं तेवढं स्वप्न राहते, हा कमरीले बंदूक 3 स्टार, ठीक आहे, PSI. आणि मी जे नापास झालो ना माणूस, हे तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्या आयुष्यात जर काही चुकीचं झालं तर असं समजायचं हे कदाचित आपल्या आयुष्यात चांगल्यासाठी झालं. आणि माझ्या आयुष्यात तर असं झालं बा का मी जेव्हा जेव्हा माझ्यासोबत वाईट झालं, कारण मी BSc लगातार 4 वेळा नापास झालो. समर विंटर समर विंटर. आणि सगळ्या स्पर्धा परीक्षा करायसाठी आता तुम्हाला सांगतो, तुमचा पोरगा डॉक्टर होऊ द्या, इंजिनियर होऊ द्या, आणि तुमच्या गावचं एखादं 52% वाला पोट्ट कलेक्टर होऊ द्या, नाही तर SDO होऊ द्या, तुमच्या गावात कार्यक्रम राहू द्या, ह्या कलेक्टर त्या SDO पोट्टेले वरत बसवते, तो डॉक्टर खालत बसून राहील. हो, ज्याले ज्याले कमी मार्क भेटले आहे त्याने जर आपले दोस्त मित्र समोर गेला, त्याचा बाप म्हणते तो पाय MBBS कोणाला, तू पाय साल्या भोपाल्या करतो, गावात लंगलंग हिंडतो, गावात गदी राखतो. तर त्या पोरायला मी सांगतो का तुम्हाला जर भविष्यात काही अचिव्हमेंट करायचे आहे तर स्पर्धा परीक्षा द्या, आणि स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात या. तुम्हाला पैसे घेऊन लोकांची सेवा करतायत, पैसे घेऊन. आणि तिथं इंटरव्ह्यूला गेल्यावर म्हणायचं नाही का मला समाजसेवा करायची, ते म्हणते 50,000च्या मागे जा, इकडे काय त्याला म्हणाले पैसे घेऊन समाजसेवा नाही, पगार घेऊन राहिला तू, पण जनसेवा होते. आणि म्हणून आता तुम्हाला मला एवढंच सांगणं आहे का जे होते ते चांगल्यासाठी होते, पण अभ्यास मात्र कंटिन्यू चालू ठेवायचा. मग मी लगातार 4 वेळा BSc ची परीक्षा नापास झालो. माझ्या बापानं तिथून ओरडून मला आणलं, ते ढोपटी बेळणं उचल म्हणे, आणि असा दाबला म्हणे वावरात, असा पुचकला धरून 5 वर्ष, तर तिथून निघूच नाही दिला. हे वावर आहे 10 एकर, मी किराणा दुकान आहे, जास्त नखरे नाही करायचे. 5 वर्ष शेती केली,
बन संत्राचा बगीचा होता, मस्त 1.5-2 लाखाचा बगीचा जायचा, 60-70 पोते सोयाबीन व्हायचं. आपण काही कलेक्टरपेक्षा कमी आहे का? आणि जवान रखतो तर सनसन 21-22 वर्ष वय. पण 2009 का झालं, सोयाबीन भराच्या टायमाला पाऊस गेला, डायरेक्ट 60 पोत्याचं सोयाबीन 27 पोत्या. अरे म्हणलं साले बेकार आहे, आयुष्य जगण्याचे दुसरे पर्याय शोधले पाहिजे. तर ते विशाल वाघ MBA केलं होतं, ते सिंगल फेज लाईनचे कॉन्ट्रॅक्ट घे इकडं, तुमच्याच इकडं घे. तेव्हा सिंगल फेज लाईन टाकणं चालू होती. तर ते म्हणे आपण MPSC करू. म्हणलं MPSC का होईल? आम्ही म्हणे याच्यात अधिकारी होते म्हणे. मग राजेश खवले म्हणून एक आता महाज्योतीचे संचालक आहे, ते वर्धेले डेप्टी कलेक्टर होते तेव्हा, निवासी उपजिल्हा अधिकारी. त्याचं भाषण ऐकायला गेलो, जे माझ्या अंगात MPSC घुसली तर ते काही निघाली नाही. मग माझ्या बापाने म्हणलं MPSC करायला पुण्याला जातो म्हणे. आता ह्या जुवा राहिला म्हणे खेळाचा, सारा जुवा खेळून झाला म्हणे तुया. म्हणलं एकटाच आहे, कुठं न्या एवढं, जाऊन टाका 1.5-2 लाख माझ्या उरा. मग माझ्या बापानं मला पुण्यात पाठवलं. पुण्यात 3 वर्ष इमानदारीनं अभ्यास केला, 4 वेळा PSI ची मेन्स दिली, प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू. 2011 फायनल इंटरव्ह्यू केला आणि माझ्या लिस्टीत नाव नाही आलं. 2012 प्रिलिम्स पास, मेन्स पास, 13 प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू, माझे नाव नाही आलं. या 2 वर्षात STI मेन्स पास केली, माझ्या लिस्टीत नावच नाही. RFO रेंजर क्लास 1 फॉरेस्ट ऑफिसर पास केली, मेन्स दिली, माझ्या लिस्टीत नाव नाही. फायनल 4 परीक्षा 13 पर्यंत नापास झालो. माझ्या बाप म्हणे ते बी जमत नाही, ते ढोकटे बेलनं गुंडा आहे पुण्याचं. आणि माझ्या बापानं वापस बोलावलं. बहिणीचं लग्न झालं होतं, आता काही पैसे लावा, पैसे नाही. माझी सोबती म्हणे अबे लेका तू 99व्या पायरीवर आहे, पुढच्या वेळेस पास होशील, जाऊ नको. मी वापस आलो. त्याच्यानंतर वर्धेवरून 2 वेळा PSI चे प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू. 4थ्यांदा प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू. माय साल लिस्टीत नावच नाही. नित्या कसं बी. आता तुम्हाला सांगतो, जर मी PSI झालो असतो तर ठाणेदार असतो, 50 कॉन्स्टेबल असते, आपलीच माडी, आपलीच गाडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी. एवढंच माझं आयुष्य सीमित असतं. मी क्लास टाकले, माझ्या क्लासमधून दरवर्षी 15-20 PSI, STI, तलाठी. आता मागच्या वर्षी 100 पोटे पोलीस भरती सिलेक्ट झाले, 40 वर्धेत, 60 महाराष्ट्रात लागले. हे पुण्य कमवाले नसतं भेटलं. आता मी अधिकारी घडून राहिलो, त्याचा अभिमान वेगळा आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, एक चांगला मास्तर महाराष्ट्राला मुकला असता. मी नसतो भेटलो ना, अधिकारी झाल्यावर एवढं थोडी बोलता येते भाऊ. दाढीवाल्याच्या विरोधात येऊन बोलता येते का? दाढीवाले ना कोणाच्याच विरोधात नाही बोलता येत, मग गुपचाप राहा लागते. एवढं नसतं बोलतात. हे माझ्या आयुष्यात तर मी नापास झाला. मी दुसऱ्यांदा जेव्हा PSI ची परीक्षा नापास झालो तर मला असं वाटलं, नित्या का PSI बनतो, असे 50-60 PSI ते हाताखालतं राहील, कदाचित ते आयुष्यात DYSP असेल. धीर धर. निव्वळ आशावादी, खूप मोठा आशावाद. आणि म्हणून तुम्हाला जर असं वाटत असाल का माझ्यासोबत हे चुकीचं झालं, माझ्यासोबत चुकीचं झालं, मी नापास झालो, पण मला आशावाद खूप मोठा होता. मग एक गोष्ट सांगतो त्याच्यावर. आणि एक राजा असते, त्या राजाच्या राज दरबारात त्याचा एक खास सोबती असते, सल्लागार म्हणून, जवळचा एकदम जिगरी मित्र त्या राजाचा. आणि एक लोहार त्या राज दरबारात धावत येते. राजे साहेब, मी एक 40 किलोची तलवार बनवली आहे, दोन्ही बाजूने धार आलेली, अशी मांडीवर ठेवली तर 2 इंचाचा घाव पडते म्हणे. तलवार पहा कशी बनवली. धावत आला लोहार. राजे साहेब तलवार पहा. राजा तलवार हातात घेते, तलवार अशी निरखून पाहत राहते. जशी तलवार पाहत राहते तशी हातातून सटकन तलवार निसटते आणि राजाच्या पायाच्या बोटावर पडते. डायरेक्ट तिथून सुटल्याबरोबर रपकन राजाच्या पायाचा बोटाचा अंगठा पायापासून अलग. ज्या लोकांना असं वाटते का माझ्यासोबतच चुकीचं होते, कदाचित तुमच्या सोबत झालेलं चुकीचं हे चांगल्यासाठी असू शकते. कथा आहे, ही गोष्ट आहे का, किती सुंदर आहे. बोट अलग होते, अलग झाल्यावर त्याचा सोबती हसला.
तलवार सुपर आहे म्हणते. अबे साल्या, तुले तलवारीची पल्ली आहे तर माझ्या बोट तुटलं, रक्त वाल लागलं, पायापासून अलग झालं, तू हसून राहिला साल्या. अरे तलवार किती सुपर आहे, बरं झालं बोट तुटलं, माहित पडली तलवार कशी आहे. राजा म्हणते पकडले, घ्या कोणत्या 50 साल्या धरून म्हणते. असा मारते, त्याच्या सोबत्याने उभा आडवान जेलमध्ये टाकते राजा. मग राजा पायाले बँडेज लावते, महिनाभर त्याची जखम बसत नाही, अंगठा तर गेला राहते, तो काही जोडाचा दवा काही व्यवस्था राहत नाही, ऑपरेशन डिप्रेशनची दवा व्यवस्था. मग त्याची जखम बसते, त्याचा सोबती जेलमध्ये, त्याला रोज 50 जाते. साल्या राजावर हसतो तू. मग राजा एक दिवस शिकारीला जंगलात 4 शिपाई घेऊन जाते, दिवसभर फिरते, शिकार काही भेटत नाही. मग शिकार भेटत नाही, झाक पडत येते, खाली हाताने गेलं तर साला लोक हसन म्हणते आपल्याला. मग 2 सोबती इकडे पाठवते, 2 इकडे पाठवते. या राजा घुसते आतमध्ये जंगलात. जंगलात घुसल्यावर 7:30 वाजते, 8 वाजते, शिकार काही भेटत नाही. बस तेवढ्या रात्री त्या जंगलातले आदिवासी राजाने पकडते. हुला लाला हुला लाला हुला लाला, भाले लावते, त्याने पकडते, नेते तिकडं आपल्या कबिल्यात. तेथे रात्रभर याले बांधून ठेवते, चांगला पन्नावते राजाला धरून. त्याने द्याता राहते देवीले नरबळी. दुसऱ्या दिवशी त्याची आंघोळ घालते, आणि त्याले आंघोळ घालते, पूजा करते त्याची, आणि त्याले असा कापाले ठेवते. वरतून ते त्याच्यात शस्त्र राहते, असं तलवारीसारखं असं जाडं, ते असं धरते आणि कापाले टाकते. एका जणाने तुटलेलं पायाचं बोट दिसते, डायरेक्ट ते बोट दाखवते. अरे म्हणते हे नरबळी नाही देत, त्याचं बोट तुटलंय, आपल्याला नरबळी पूर्ण पाहिजे. तर त्या राजाने जंगलाच्या बाहेर आणून सोडून देते. तो राजा राजवाड्यात बाहेर येते, आणि बाहेर आल्यावर पहिले आपल्या सोबत्याला सोडते. अरे म्हणते मित्रा, मला माफ कर म्हणते, तुला लय मारलं म्हणते, मी एवढे दिवस जेलमध्ये ठेवलं, तू म्हणत होता म्हणते बोट तुटलं तर चांगलं झालं, खरंच चांगलं झालं म्हणते, नाही तर आज माझा जीव गेला असता. मी जर बंद असतो तर आदिवासीने मला कापून नरबळी दिला असता माया. कोण म्हणते असं? राजा म्हणते त्याच्या सोबत्याने जेलमधून सोडते, म्हणते मला माफ कर, तुला नाही मारलं. नाही म्हणते राजासाहेब, असं नका म्हणून म्हणते, जे होते ते चांगल्यासाठीच होते ना, तुम्ही मला मारलं, जेलमध्ये ठेवलं, हे चांगली गोष्ट झाली म्हणते. अबे काहून तुला एवढं मारलं तरी तुम्ही काय जेवण अजी, जर मी तसं म्हणलं नसतं तर तुम्ही मला मारलं नसतं, मला जेलमध्ये टाकलं नसतं, आणि हे जर झालं नसतं तर तुम्ही मला सोबत नेलं असतं, आणि तुम्हाला सोडलं असतं त्या आदिवासीनं, आणि मला कापला असता. म्हणून आयुष्यात जे होते ते चांगल्यासाठी. हर कुत्ते के दिन आते, वेट अँड वॉच. भले लोक शिवा दे म्हणजे ह्या मास्तर आहे म्हणे बयार, हे असं बोलते म्हणे मास्तर. आता लोक मायासारखे बोलायला पाहिजे, असं शिकवायला पाहिजे, पण ते नाही जमत ना, एका दिवसात नाही. ते लहानपणापासूनच आहे ट्रेनिंग. हो, गावराने नाही जमत. एक दिवस पोट्याने माया गावले घेऊन चाललो, वावरात चाललो होतो बायकोल घेऊन. हे पुरा तुम्हाला सांगितलं इंग्लिश माल आहे. त्या पोट्याने काचातून दिसली असं म्हैस, त्या पोट्याने काच खाली घेतला. माई बायको म्हणते बेटा दिस इज बफेलो. ए बया मसाला होय म्हणलं ते, त्याला तू काही सांगत नको जाऊ, बफेलो फापेलो म्हणलं, ते म्हैस होय. हे सांगते लेख, मी सांगतो तंगडा. अरे वराठी भाषेची खासियतच अलग आहे. ठीक आहे. मी पुन्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पुन्हा युनिव्हर्सिटीतून एका माणसाचा फोन आला, पण माहित नाही आता माय बाबा ह्या भाषेसाठी मला एवढे शिवा द्यायचे का काही विचारूच नका. तू साल्या पुण्यात राहिला, पुण्यातली भाषा नाही शिकला, ठीक आहे, असाच राहिला, एंटम्या शब्द वापरे, एंटम्यासारखा. ठीक आहे. म्हणे कसा रे म्हणे तू. माझ्या घरासमोर एक रंजना बोबडे नावाची कोलाम जातीची पोरगी होती. ती नागपूरला ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये BSc झाली. ती आता तालुका कृषी अधिकारी आहे शिरोंच्याले. तर ते खूप चांगली बोलायची कोलामाची असून, तिचे आई वडील सालकरी करायचे. हे पाय म्हणजे कोलामाची पोरगी कशी बोलते, तू पाहिले का म्हणजे कुंड्यात असून कसा बोलतो. मी म्हणलं बाबा
सर्वच दुसऱ्याचं घ्यायचं तर आपलं आपल्यापाशी का ठेवायचं जी म्हणलं. अरे बरोबर आहे का नाही. सगळं दुसऱ्याचं ज्ञान. तर तुमची आयडेंटिटी काय आहे, तुम्हाला जग कसं ओळखन, तुमची खासियत काय, माझी खासियत आहे. मग लोक ओळखते आता का म्हणून का पुरा गावरानी मला या. आणि बरोबर आहे ना. तुमची आयडेंटिटी काय. मग तुमची आयडेंटिटी तुम्हाला बनवता आली पाहिजे. लोक सुरुवातीला लोक शिवा मारणार, तुम्हाला बोलणार. माझ्या मायबापांना बी बोलणार. प्रत्येक मायबापाला वाटते का आपलं पोरगं चांगलं बोललं पाहिजे. शिवा बी कवा कवा कामात येते. तुम्हाला असं वाटते का शिवा कामात नाही येत. शिवा बी कामात येते. त्याचं उदाहरण मी सांगतो. मी 9व्या वर्गात होतो. माया बाप उन्हाळ्यात वखरवाई करून राहिला होता. नागरण झालं होतं, वखरण चालू होतं. डबा घेऊन गेलो बापाचा. डबा संत्र्याच्या झाडाला लटकवला. माया बाप पाणी प्यायला इल्यावर आला. म्हणजे आऊत जुतूनच होतं वखराचं. गेलो तिथं, खांडोर कासर हातात घेतलं, उभं राहिलो वखरावर. माया बाप तमाशा करून राहिला होता विहिरीवरून. का बैल पुढं जाते का. बैलाले झे म्हणून, पण बैल काही साला पाय उचले नाही. 3 वेळा झे म्हणलं, बैलानं पाय बी नाही उचलला. माया बाप विहिरीवरून आले ते बेस आल्या शिवाजी म्हणते त्याले. त्या बहीण मानणारच हो. या बहीण मायनी जेव्हा म्हणलं, जेव्हा तुतारीचा ढोशात थोडसा त्याच्या ढोंगणाले लावला, तर लगेच त्यानं का उचलला. तेव्हा कळलं का शिवा बी कामी येते साल्या. म्हणजे शिकणं गरजेचं आहे. तुम्ही जा ना आता सोयाबीन डवराले, बैलाने जवळ बहीण हेकडा चालला तवा तासा देते तो. हेकडा बोलल्या. आणि हे खेड्यातच भेटते, शहरात नाही भेटत. म्हणून मी माया पोराले खेड्यात नेत राहतो. त्याला खेड्यात असं सोडून द्यायचं मोकळं. त्याला बंडी चालवायला नाही, वखराचं आऊत दिन लेकाच्या हातात. हे द्या, हे गरजेचं आहे. हे शिकवत नाही लोक आजकाल. कारण मातीशी माणसाची नाळ जुळ नसली पाहिजे. तेव्हाच तो अधिकारी झाल्यावर त्याला त्या मातीची जाणीव राहील. नाही तर मातीची जाणीव नाही राहील. म्हणून माय सांगणं एवढंच आहे का येणारा काय बिकट आहे. आपल्या पोराच्या भवितव्यासाठी या देशाचं संविधान वाचलं पाहिजे. तुम्हाला न्याय भेटला पाहिजे. तुमच्या पोरासाठी नोकऱ्या भेटल्या पाहिजे. याच्यासाठी जे करता येईल, जे लोक तुमचा आवाज बुलंद करा, त्या लोकांनी भविष्यात निवडून द्या. आपल्या पोरांना 3 व्यवस्थेत लक्ष द्या. जर तुम्हाला व्यवस्था बदलवायची आहे, ठीक आहे, 3 व्यवस्था सांगतो. जर तुम्हाला व्यवस्था बदलवायची आहे तर तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, माय काही म्हणणं नाही. पण व्यवस्था बदलवायची आहे. व्यवस्था बदलवायचे 3 रस्ते आहेत. किती रस्ते आहेत? 3. हे लक्षात घ्या. हे मी का सांगून राहिलो आता. आपल्या पोराने पहिली व्यवस्था आहे का आपल्या पोराने राजकारणात पाठवा. कारण आपल्या देशात 17 वर्षाच्या बॉन्डवर इंडियन आर्मी आपला या देशाचा गोरगरीब कष्टकऱ्याचा शेतकऱ्याचा पोरगा बॉर्डरवर सीमेचं रक्षण करायला जात होता. त्याने पेन्शन होती, त्याने 17 वर्षाचा बॉन्ड होता, त्याने कॅन्टीनची सुविधा होती का नाही. तो मेला तर त्याने मान सन्मानात तिरंग्यात लिपटून आणले जात. ह्या दाढीवाल्यानं चोट्यानं हे 4 वर्षावर आणले. 19व्या वर्षी पोट्टा लागल ना, 23व्या वर्षी रिटायर्ड. कोण बनवलं हे. अरे कोणा बनवलंय. हे राजकारणी लोक बनवतात. कोण बनवतात. राजकारणी बनवतात. हे राजकारणी गेले आहेत. या देशाचं धोरण किती नोकऱ्या करायच्या हे कोण ठरवते. राजकारण. आपले पोरं राजकारणात आले पाहिजे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी आपल्या पोट्याला लढली पाहिजे. व्यवस्था बदलवायची आहे तिथे गेले पाहिजे. तिथूनच अरे उदाहरण आहे. इतकं सुंदर संविधान लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का ग्रामपंचायतचा सदस्य माणूस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. डॉक्टर APJ अब्दुल कलाम पेपर वाटणारा माणूस या देशाचा महामहिम राष्ट्रपती होऊ शकते. या देशात चाय विकणारा माणूस पंतप्रधान होऊ शकते. फक्त चाय कुठे विकला आणि कोण पिलं माहित नाही. इतकं सुंदर संविधान आहे. हेच तर खासियत आहे ना या देशाच्या संविधान. म्हणून आपले पोरं राजकारणात बी गेले पाहिजे. एखाद्या जिल्हा परिषद लढत असत लढू दे, त्याला सपोर्ट करा.
माघार नाही याची, नाही तर आपलं सांगते हे चालला उभं राहिले साले इथं खायची सोय नाही, बदमाश लोकांचं राजकारण, मग बदमाशाने निवडून दिलं या शेकून. चांगले लोक गेले पाहिजे. राजकारण या देशाची व्यवस्था पॉलिसी बनवतात, पॉलिसी मेकिंग मध्ये गेले पाहिजे आपले म्हणून. पहिली व्यवस्था आहे राजकारण. दुसरी व्यवस्था काय तर अर्धे तिथं बयाड बसले आहे संसदेत, डकेतीच्या गुन्ह्याच्या मर्डरच्या हाफ मर्डरच्या केसेस आहेत त्याच्या उरात. हे प्रज्ञा सिंग 8 वर्ष जेलमध्ये राहिली, तिला नेलं मालेगावच्या मस्जिदीसमोर बॉम्बस्फोट केला होता तिथं. अर्ध्या हायकोर्टाना पिवे आहे, काहींच्या डिग्र्या डुप्लिकेट आहे. हो ना बे, डिग्र्या डुप्लिकेट हे सांगते परीक्षा पे चर्चा. हो, परीक्षा पे चर्चा घेतली, पेपर फुटी पे चर्चा कौन घेगा? सिर्फ मन की बात, काम की बात कब करोगे भाई? मग आता हे भाऊ, मग आपले पोरं दुसरं क्षेत्र आहे का? या देशात कायदे कोण बनवते, या देशात योजना कोण बनवते? योजना बनवणारे असतात IAS अधिकारी, कॅबिनेट सेक्रेटरी. कसं जाता आहे तिथं, का करा लागते सर? तर तिथं MPSC UPSCच्या परीक्षा पास करा. UPSCच्या एकाच परीक्षेतून कलेक्टर त्याच्या कमी मार्क भेटले तर IPS इंडियन पोलीस सर्व्हिसेस म्हणजे SP त्याच्या कमी मार्क भेटले तर जिल्ह्याचा फॉरेस्टचा प्रमुख IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, बाहेर देशात राजदूत असतात त्याला म्हणते इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, इन्कम टॅक्सचा प्रमुख GSTचा प्रमुख त्याला म्हणते इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस. अशा 29 पोस्ट आहे. क्लास सुपर क्लास 1. आपला अधिकार, आपला पोरगा सुपर क्लास 1 बनायचा असेल तर या परीक्षा द्यायला लावायच्या. एकाच परीक्षेतून जास्त मार्क कलेक्टर. आणि कलेक्टरचा माहोल पाहायचा असेल ना तर कलेक्टरच्या कॅबिन मध्ये एक वेळ जा. अशी राजमुद्रा, अशी खुर्ची, 50 खुर्च्या समोर, एक बॅग वागवाले माणूस, एक दरवाजा उघडाले माणूस, एक बंदूकधारी बॉडीगार्ड, राहिले बंगला मोठा 3 एकरात कलेक्टरचा. घरी 4 नौकर, 6 नौकर, 2 स्वयंपाक कराले, 2 गार्डन पाहाले, 2 वाढाले. कलेक्टरची बायको महाराणीच आहे, तिने स्वयंपाक नाही करावं लागत. तिच्या गोडाऊनले माल जमा होते तर ते सकाळी संध्याकाळी जिमले जाते. हो ना, महाराणी सांगते काय कमी आहे का? सगळ्यात देते गव्हर्नमेंट कलेक्टर झाल्यावर सगळेच. फक्त पोट्याले बायको नाही देत ना, पोरी नवरा नाही देत, त्याचं तू पाय म्हणते, बाकी सगळेच देते. मग आपले पोरं तिथं गेले पाहिजे. मग आपले पोरं तिथं जाण्यासाठी परीक्षा आहे. सर पण किती शिका लागते? काही नाही, ओनली ग्रॅज्युएट, नो पर्सेंटेज क्रायटेरिया, अजिबात पर्सेंटेजचा क्रायटेरिया. इफ यू कुतू पास. काय म्हणलं? इफ यू कुतू पास देन यू आर ऑल्सो एलिजिबल फॉर UPSC एक्झामिनेशन बिकॉज आय एम कुतू पास. सो आय एम ऑल्सो एलिजिबल फॉर UPSC. एनी ग्रॅज्युएट. म्हणून या भारतात 48% 52% वाला कलेक्टर आहे आणि समोर असताना चपराशी चहापेक्षा कॅटली गरम, डबल MA कॉम. साहेब का करत आहे? विशी चालू आहे, तुम्ही 2 तासाने या. खतरनाक काम आहे. कलेक्टर म्हणजे अशी निचडून घेते परीक्षा. सर परीक्षा पास होणारे माणसंच असतात का? परीक्षा पास होणारे भूतगीत नसतात, माणसंच असतात. पण ते माणसं भूतापेक्षा कमी नाही राहत. 8-8, 10-10 तास अभ्यास करावा लागते रोज. आणि काय काहीच नाही, ते 10वी पर्यंतचा भूगोल, थोच इतिहास, थेच विज्ञान, थेच इकॉनॉमिक्स, तेच विषय आहे. बाकी वेगळे काही विषय नाही, पण ते डबल वाचा लागते. आणि मग प्रश्न येते काही काही जे सिलेबसच्या बाहेर येते 4-5. मग एक UPSCला प्रश्न आला का जर तुम्ही एका डोळ्यानं, परीक्षेचं नाव आहे सामान्य क्षमता चाचणी, इथं पोट्टे सामान्यच पाहिजे, एक्स्ट्रा आणि ॲबनॉर्मल चालत नाही. का म्हणून मी परीक्षेचं नाव आहे जनरल ॲबिलिटी टेस्ट, इथं जनरलच पोट्टे पाहिजे, एक्स्ट्रा आणि ॲबनॉर्मल नाही चालत. ठीक आहे. मग तिथं प्रश्न आला का जर तुम्ही एका डोळ्यानं आंधळे आहे तर तुम्हाला किती टक्के दिसायला पाहिजे? एक गोटा घ्यायचा आणि फोडाचा डोळ्यात पाहायचं. गरज आहे का? बेसिक ॲबिलिटी प्रश्न आहे.
मग तिथं ऑप्शन होते 100%, 70%, 30%, 50%. हा, मग एका पोट्ट्यानं कन्क्लुजन काय काढलं? 2 डोळ्यानं 100, एका डोळ्यानं 50. हपका त्या बापाचीच खेती होईल. मग एका डोळ्यानं पोट्ट्यानं डोळा बंद केला. अबे 2 नाही तेवढं दिसते, एका नाही तेवढं दिसते, 100. हा, अबे चोट्या, एक डोळा बंद करणं, निरखून पाय थोडसा. प्रश्न विचारला काही चिल्लर माणसं नसत ते. एक डोळा बंद केल्यावर 2 डोळे बंद आहे, हे इथून एवढं दिसत आहे. एक डोळा बंद केल्यावर ह्या कॅमेऱ्यापासून एवढं दिसत आहे. मध्ये 70% विजिबिलिटी असते एका डोळ्यानं. किती? मग तिथं जनरल एबिलिटीचा टेस्ट आहे. ह्या काही सिलेबसले नाही भेटत, असे 4-5 प्रश्न येतात. मग ते तुम्हाला माहिती, रोज पेपर वाचायचा. आपल्या पोराने पेपर वाचायची सवय लावा. त्याला अभ्यासाव्यतिरिक्त 1-1.25 तास पेपर वाचायला द्यायचा. आता विषय काय का आपल्या घरी आपण क्रिकेट मॅच किंवा फुटबॉलच्या मॅच पाहत नाही, बातम्या पाहत नाही. आपल्या घरी ठीक आहे, आपली बायको म्हणजे तुमची बायको, ठीक आहे, तुमच्या माय, एका नवऱ्याची दुसरी बायको, उंच माचा झोका, पल्ली म्हणजे झोक्यातून. छत्रपती शिवाजी महाराजांची सिरियल नाही पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिरियल, तुम्ही ह्या सिरियल पाहिल्या तर पोरं पाहिजे. आणि त्याचा प्रश्न परीक्षेत विचारते. पाहत नाही ना ते, घरात भांडणं लावणाऱ्या सिरियल पाहिजे. हे आतापासून असू द्या, पोरायले पुस्तक वाचून द्या. मी एससी समाजापासून खूप शिकलो बा, खरंच खूप शिकलो. का यायच्या डोमनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का पेरलं सालं मुले कळतच नाही. हे साले गेले कुठं का पुस्तकच आणते. हा गठ्ठा काही नाही घेणार, पुस्तक. तेरव्या लग्न तेरव्या नाही करत, पुस्तक देते. आणि आपला ओबीसी डीजे गणपतीले, दुर्गादीत बँड सांग. अरे थोडस शिका. त्या अबे या भारतात पुढं का होईल तर जेव्हा भारतात वेळ येईल तर ब्राह्मणानंतर दुसरा समाज एससी राहील. हे ओबीसी त्याच्या खालत जाईल. मी ओबीसी आहे, मला हे दिसून राहिलं म्हणून मी निरीक्षण करून तुम्हाला सांगून राहिलो. म्हणजे काही दिवसांत तुम्ही अस्पृश्यवान, ओबीसी जिथे जिथे जे असेल ते समजून घ्या. कारण हे अभ्यास करून मी तुम्हाला सांगून राहिलो. तुम्ही आता बी पहा ते कुठं चालले, त्याला जगण्याचा अधिकार होता, ते 70 वर्षात कुठं गेले तुम्ही पहा. घंटी देव माया घरी बसते, तुमच्या घरी माया घरी महालक्ष्मी बसते, तुमच्या घरी बसते, माया घरी गणपती बसते. देव देवपाटात. पण शिकून मोठं होता येते हे लक्षात घ्या. म्हणून दुसरं क्षेत्र आहे का आपलं पोट. या युपीएससीच्या परीक्षेतून कलेक्टर झालं का त्याने ट्रेनिंग दिलं मसुरीले का त्याने बनवते जिल्हा परिषदचा सीओ झालं. 4-5 वर्ष घासले का कलेक्टर, तिथं 5-6 वर्ष घासले का त्याने बनवते 5 जिल्ह्याचा प्रमुख, डिव्हिजनल कमिशनर. तिथं लेखाले 10-12-15 वर्ष का त्याने नेते कॅबिनेट सेक्रेटरी राज्याचा. आणि तो जर मागासवर्गीय विभागाचा असाल तर आपल्या पोट्याने महाराज जे ना भेटलं लिस्ट झालेले, ठीक आहे, त्या मंत्र्याला अर्धे हळकुंड्याने पिवे राहते. ह्याच घोटते फटाफट हे पाहिजे साहेब, हे द्या लागते बरं, तेव्हा मतं भेटून आपल्याला. हो का, ठीक आहे, वाचू का अधिवेशनात, वाचा. मग आपले पोरं तिथं गेले पाहिजे पॉलिसी मेकिंग मध्ये. दुसरं क्षेत्र सांगितलं आणि तिथून न्याय देता येईल व्यवस्थेने समाजाने. तिसरं क्षेत्र कोणतं आहे सर, तर तिसरं क्षेत्र आहे का आपले पोट्ट्यांना LLB LLM केलं पाहिजे आणि आपले पोट्टे न्यायाधीश झाले पाहिजे. सुप्रीम कोर्टात 34 न्यायाधीश आहेत. किती SC ST OBC बहुजनाचे आहे, एक ST एक OBC खाता, बाकी त्रिवेदी द्विवेदी शर्मा. आणि काही झालं शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, यानं ओल्ला बाण त्यानं ओल्ला धनुष्य, तुटला. कुठं गेला प्रश्न, सुप्रीम कोर्ट. ओबीसीचं राजकीय आरक्षण कुठं प्रश्न, अरे कुठं प्रश्न, घड्याळ कोणाची, प्रश्न कुठं, सुप्रीम कोर्ट. किती पोट्टे आपले आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा 5 जणांचा खंडपीठ आहे, एकही ओबीसी नाही, ज्याची जयते ठोस नाही. का भेंड अपेक्षा करायची. आपले पोट्टे गेले पाहिजे, हायकोर्टात प्रॅक्टिस केली पाहिजे.
जिल्हा न्यायालयात एमपीएससी परीक्षा घेते ज्युनियर मॅजिस्ट्रेटची, ते दिली पाहिजे आपल्या पोट्यानं, आपल्या पोट्यात. बाकी डॉक्टर इंजिनियर जे होते ते होऊ द्या, माझं काही म्हणणं नाही आहे, पण तुम्हाला सांगून राहिलं का व्यवस्था बदलवायची आहे, समाजाला काही द्यायचं आहे तर ते इथून देत आहेत. असे 3 शब्द सांगितले, हे लक्षात ठेवा. बाकी मग आहे क्लास 2च्या पोस्ट, PSI, STI, सिंगम, 3 स्टार गिर, तर त्याला 4 टप्पे आहेत. PSIची परीक्षा द्यायची आहे. MPSC कंबाईन ग्रुप B आणि C आता याद येणार आहे काही दिवसात. त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे एनी ग्रॅज्युएट, ठीक आहे, फक्त 15वी पास पाहिजे. 15वी म्हणलं नाही, 15वी, 12वी + 3, ठीक आहे. नो पर्सेंटेज क्रायटेरिया, कुत्र विचारत नाही. मेरिट आले असाल तर इंटरव्ह्यूला फाडू फाडू प्रश्न विचारते, आणि तुम्हाला जर मार्क कमी असेल तर तुम्हाला चोपकाय चापकाय करते. वा, विचारण कसे नापास झाले नॉर्मली विचारलं होतं, ठीक आहे. म्हणून जास्त प्रश्न, जास्त मार्क घेतले का त्याला लई खोदू खोदू प्रश्न विचारते इंटरव्ह्यू मध्ये. आणि जे खेड्यातले असेल त्याला जास्त ऑपॉर्च्युनिटी देते, कारण त्याला समाजाचं ज्ञान राहते. पण एक गोष्ट सांगतो आणि संपवतो, ठीक आहे. एक कसबा असते, कसबा, ठीक आहे, छोटंसं गाव असते, एक टेकडी असते, टेकडीच्या पायथ्याशी एक तळ असते, तळ्याच्या बाजूला एक गाव असते 15-20 घराचं गवताचं. आणि ते लोक सकाळी स्वयंपाक करते, डबे बांधते आणि शेतावर धान कापायला जाते. धान कापत असताना 3:30-4 वाजता गावाला आग लागते. हे वरून कायले दिसते, हातातले विये टाकते लोक आणि धावत धावत घराकडे येते, अंगधुण्यातल्या बकेटी घेते, तळ्यावर जाते, तळ्यातलं पाणी घेते आणि आपापल्या घरावर नेऊन टाकत राहते. त्या तळ्याच्या बाजूला एक निंबाचं झाड राहते, त्या निंबाच्या झाडावर एक कावळा आणि एक चिमणी याचं घट असते. चिमणीला ते दिसते का या गावाला आग लागली, हे आग आपल्या घरापर्यंत केव्हा येईल हे सांगता येणार नाही, याच्यात आपले पिले मरून खाक होऊन जाईल. म्हणून ते चिमणी वाटते का आपण मदत केली पाहिजे, म्हणून ते चोचीत पाणी धरते आणि त्याच्या घरावर नेऊन टाकत जाते. असं 4 वेळा करते, पण कावळ्या तमाशा पाहत राहते. असे समाजात लोक असतात तमाशे पाहणारे. आता असंच आहे, काही घटना घडली, ऍक्सिडेंट झाला तर मोबाईल काढून कॅमेरा चालू करते, पण ते त्याला वाचवत नाही. आमच्या देवीत अशी एक आत्ता घटना झाली. भर रस्त्यात एका पोट्यानं एका माणसाने 20 रुपये मागितले दारू प्यायले, त्याच्यापाशी नव्हते तर त्याला गोट्यानं कानू म्हणजे चेंदू चेंदू मारला. लोक व्हिडिओ काढत होते पण लोक धावत नव्हते आणि मोबाईलला रेकॉर्डिंग करून राहिले. सांगा किती बदमाश लोक आहे. हे लाजिरवाणी गोष्ट आहे, या समाजासाठी असं होत असेल तर. असे कावळ्यासारखे लोक असतात काय. तो कावळ्या तमाशा पाहून राहिला होता. 4 या चिमणीनं पाणी टाकलं, त्या चिमणीले काय म्हणते कावळ्या, अरे चिऊ ताई तेरे चोच में कितना पानी समाएगा, उससे तो एक आग का शोला भी बुझ नहीं पाएगा. चिमणी इतकं सुंदर उत्तर देते त्याले, अरे मेरे भाई मैं मेरे चोच में भरे पानी की क्षमता पहचानती हूँ, लेकिन केवल इतना जानती हूँ जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा मेरा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में. म्हणून आयुष्यात निर्णय घ्या, तुम्ही घेतलेले निर्णय जगाला यशस्वी करून दाखवा, म्हणजे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. म्हणून इंतजार करने वाले को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं, ठीक आहे. म्हणून सूर्यासारखं चमकाचं असन तर सूर्यासारखं जळा लागते, तरच आयुष्य उज्ज्वल होते. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याने आहे, तुमच्या वाट्याने संघर्ष येईल, त्या संघर्षावर मात करून समोर चालायचं, ठीक आहे. हे 3 पुस्तकं आहे माझे. उलेट चालू घडामोडी, ठीक आहे, बंद्या वर्षाच्या चालू घडामोडी याच्यात आहे, ठीक आहे. हे पुस्तक 400 रुपये किंमत आहे. हे तुम्हाला आता बाहेर उपलब्ध, जास्त कॉपी नाही, 20-20 कॉपी असेल गाडीत. हे मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे. आणि अभ्यास आनंद म्हणून करा आयुष्यात, अभ्यास आळस म्हणून नाही करायचा. आता PSIच्या परीक्षेला 50 मार्काचं मराठी ग्रामर आहे, 50 मार्काचं, आणि मला शिकवायला लागते माहित आहे का. म्हणजे कवा लाज येते, असं वाटते का एखाद्या कॉलमवर डोकं आपटाव का काका. आणि का शिकवतो मी माहित आहे का, 15वी पास झालेल्या पोट्याने क ख ग घ. मग किती लाजिरवाणी परिस्थिती आहे. किती पास झालेले पोट्टे आहे, 15वी. आणि मग ह्या पोट्याने क ख ग शिकवतो, मग परीक्षेत प्रश्न विचारते, खालीलपैकी कोणते वर्ण ओष्ठ आहे. आता चोट्ट हे पाठ करते, ओष्ठ वर्ण प फ फ, अबे डुकऱ्या.
आता पाठ करायची गोष्ट का? ओष्ट म्हणजे ओठ. ओष्ट म्हणजे का? ओठ. हे ओठ आलते प फ प फ प फ हे बा. आणि हे जर धरलं असं तर उच्चारताच येत नाही. फ फ फ फ. आणि ज्याचं जन्मता टराडलं राहते, टराडलं पॅन्ट जसा टराटते, तर त्यांना जर उच्चारायचा प्रयत्न केला त्याला पप टराट तसा पॅन्ट फाटल्यासारखा. मग दंत वर्ण आहे. दंत. दंत म्हणजे का? विचारते खाली पैकी कोणते वर्ण दंत आहे, ऑप्शन मध्ये देते. दंत म्हणजे दात. किती सोपं आहे. मग त्याने दंत काऊन म्हणलाय? पाठ नाही करायला लागत. हे पाठ करते तथ तथ आबे चोट्या. ठीक आहे. तथ 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 आबे चोट्या हे पाठ नाही करायचं. हे म्हणतानी उच्चारतानी जीव अशी माग जाते, अशी जीवस अशी माग गेली तर रपकन दाताने ठोस मारते. पाहत नाही आता तथ होसाल सर तथ ध ध. आणि जीभ जर धरली तर उच्चारताच येत नाही. जीवच नेणे आणि काय नाही ठोस मारणे दाताने. असा अभ्यास करायला लागते. पण डबल वाचा नाही लागत आयुष्यात. मग मुर्दावर नाही. मुर्दा तो मस्तात्याचा नाही. आता हे मोठं मेले मुर्दा समजत नाही काय नाही म्हणते. तो मुर्दाव आहे. हे मुर्दाव आहे. आता यु नो अनरसा. अनरसा. अनरसा पाहिला तुम्ही? अनरसा. अनरसा दिवाळी. दिवाळी. हा तांदूळ 3 दिवस भिजू घालीन, देन काढीन, थोडेसे वायू घालीन, देन मिक्सर मधून काढीन, त्याच्या साखरेची पिठी घालीन, पुन्हा 3 दिवस मुरू घालीन, आणि देन प्लॅस्टिकचा कागद घेऊन थोडंसं तूप लावून वाटीन, तेलात टाकीन, आणि एका बाजूनं मस्त चिकना चोपडा राहते आणि एका बाजून त्याला असे थोडं येते. त्याच्यात आपली माय खातच टाकते. आणि ते जर डायल्यात काढले. आता पहा मुर्दा काढले म्हणते. अभ्यास कसा करायचा? मुर्दा काढले म्हणते. मुर्दा वर्ण. मुर्दा वर्ण. तर टट हे मुर्दा वर्ण आहे. पण मुर्दा काढले म्हणते हे लक्षात घ्या. मी कसं शिकवतो पोटे सोपं आहे. तर तो जर तुम्ही डालड्यातला अनरसा खाल्ला तर डालड्याचा अनरसा खाल्ल्यावर डालडा चिकटते वरत. असं काढते झोंगणाले पुसते. इथं चिकटते ना. हा अनरशाचा डालडा. अनरशाचा डालडा जिथं चिकटते त्या जागेला म्हणते मुर्दा. मग आता जेव्हा उच्चारता तर जीभ अशी मागण्या लागते. अशी मागं नेली का जीभ अशी करायला लागते. आणि अशी करून अनरशाचा डालडा जिथं चिकटते तिथं अशी मारा लागते. किती सोपं आहे. अभ्यास असा आनंद म्हणून करा. हे मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे. हे PSIच्या STIच्या परीक्षेत 50 मार्काचं ग्रामर येते. क्लास 2 ची पोस्ट आता याड येणार आहे त्याची. हे सगळे याच्यात दिलेलं आहे. हे 2 पुस्तकं पाहिजे असेल तर 400 किंमत 800 आहे. 500 रुपयाला मिळेल. भारतीय राज्यघटनेचं पुस्तक आहे. हे नोट्स आहेत. मी देशाची राज्यघटना लिहून राहिलो. याच्यापेक्षा मोठं पुस्तक राहील 500 पेजचं. कोणत्याही बुडगेले समजून 5व्या वर्गातल्या पोट्याले पोचवत. गावरानी भाषेत राज्यघटना आहे आपली. येणार आहे काही दिवसात. ठीक आहे. तर त्याच्या नोट्स आहेत. शॉर्ट नोट्स. ठीक आहे. तर हे 100 रुपयाचे आहे. हे 3 पाहिजे तर 600 रुपये, 2 पाहिजे तर 500 रुपये. बाहेर इनोवा गाडी आहे. ठीक आहे. त्या गाडीतून तुम्ही हे घेऊ शकता. बाहेरच लावले आहे ना. हा. आणि हे 3 पुस्तकं आता मी प्रश्न विचारून तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. मला पाडलेच दे. हा तर 3 आवाज देतो. आवाज आरपार गेला पाहिजे. एक पाकिस्तान पर्यंत, एक झिंगजॉंग झुंग चायना पर्यंत, एक तुमच्या हृदयापर्यंत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आरपार आवाज गेला पाहिजे काटोलच्या बाहेर. छत्रपती शिवाजी महाराज की. काऊन हात असे हात वरत करायला. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत माता की. भारत माता की. आणि मराठीचं पुस्तक. इकडं प्रश्न आहे इकडल्या लोकांसाठी. विचारू? हा विचारू का? बरं.
गोदावरी आणि प्राणहिता नदीचा संगम कुठं आहे सांगा बरं. गोदावरी आणि प्राणहिता नदीचा संगम कुठं आहे सांगा लवकर. आहे येते कोणाले आहे का. हा इथं लोक आहे. बरं जाऊ द्या प्रश्न स्किप करतो. दुसरा प्रश्न 2019 मध्ये बीजेपीनं किती जागा जिंकल्या होत्या. 2019 विधानसभा इलेक्शन महाराष्ट्र बीजेपीनं किती जागा जिंकल्या होत्या. हात वरत करा हात. हा याने सांगितलं का नाव याने बरोबर उत्तर दिलं. 105 जागा जिंकल्या होत्या. याच्यासाठी टाळ्या वाजवा. हा घे ग फोटो घे पटकन. हा दुसरा प्रश्न ठीक आहे. दुसरा प्रश्न इकडं राज्यघटनेचं पुस्तक हा इकडल्यासाठी विचारू. प्रश्न विचारू का. हा सोपा प्रश्न विचारतो. जास्त कठीण नाही विचारत. जवळचा विचारू का कठीण विचारू. हा पेंच राष्ट्रीय उद्यान काय म्हटलं. पेंच नॅशनल पार्क ठीक आहे. हे कोण्या 2 राज्यात विभागल्या गेला आहे. थांबे तुला विचारलं का. प्रश्न त्यानं उत्तर सांगितलं. दुसरा प्रश्न मला सांगा व्याघ्र गणना वाघाची गणना किती वर्षानं होते भारतात. थांबा इकडं मुलींसाठी प्रश्न आहे. सांगा पटकन. माहित आहे का सांगा पटकन. नाही माहित कसं व पोरीव. हा दुसरा प्रश्न ठीक आहे. आपल्या घरी जे लाईन येते त्याची फ्रिक्वेन्सी किती हर्ट्स असते. हा हा तिनं सांगितलं. ये इकडे. तुझं नाव सांग. नम्रता पोद्दार याच्यासाठी टाळ्या वाजवा. 50 हर्ट्स सांगितलं. 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सीची लाईन येते आपल्या घरी. हा शेवटलं पुस्तक ठीक आहे. आता कोणी हात वरत करजा. बुलेट चालू घडामोडी. कठीण विचारू सोपा विचारू. सोपा प्रश्न विचारतो. कृष्णा नदीचा संगम कुठं आहे. नाही मला ठिकाण सांगा. ठिकाण हा त्यानं हात वरत केला. कृष्णा नदीचा संगम कुठून आहे. कृष्णा नदीचं उगमस्थान. कृष्णा नदीचं उगमस्थान नाही. संगम नाही. संगम नदी 2 नद्या पाहिजे ना. हा इकडे या. हा त्यानं बरोबर सांगितलं. या 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 इकडे. कृष्णा नदीचं उगमस्थान महाबळेश्वर इथं आहे. यानं सांगितलं नाव महाबळेश्वरला. हा नाव तुमचं. कृष्ण माझं शिरसाट सोमनाथ शिरसाट. तुम्ही तिकडलेच दिसून राहिले. यासाठी काय वाजवा. कृष्णा नदीचं उगमस्थान महाबळेश्वर सातारा. तर तुमच्यासाठी काय वाजवते आता. ठीक आहे धन्यवाद. चला मला अनिल बाबूजी आणि सनील बाबूजींनी आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यांच्या मागे जे आयोजकांची टीम आहे त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आणि खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि मला आमंत्रित केलं
तुमच्या काटेवासियांचे खूप खूप आभार. आणि येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही जे कोणी उभं राहील इथं बाबूजी, तर त्यांना जास्तीत जास्त मताने विजयी करा अशी मी विनंती करीन. आणि बाबूजीवर खोटे आरोप लावून त्यांना फसवलं, ठीक आहे, आणि शेवटी त्यांची निर्दोष सुटका झाली, ठीक आहे, हा त्यांना मिळालेला न्याय आहे. पण न्याय असा मिळत नाही, तो भांडून घ्यावा लागला, ठीक आहे, व्यवस्थेच्या विरोधात. तर मला त्यांनी आमंत्रित केलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचेही खूप खूप आभार.